सायन रेल्वे पूल आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद। 3 महिने पुलाचं पाडकाम करणार। शेवटच्या टप्प्यात 2 मोठे ब्लॉक। मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत दिला जाणाऱ्या अन्नाचा दर्जा तपासा। उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश। बेकायदा फेरीवाल्यांना रोखण्यासाठी पालिकेचा नवा तोडगा। सध्या मुंबईतील 20 जागा बेकायदा फेरीवाला मुक्त करण्याचा दावा। अद्याप 38,000 गिरणी कामगारांच्या कागदपत्रांची म्हाडाला प्रतीक्षा। आतापर्यंत 1,12,000 कामगारांची कागदपत्र सादर। 98,000 कामगार पात्र। आनंदाच्या शिधासाठीच्या निविदा प्रक्रियेतील अटीला आव्हान। 3 वर्षात 25 कोटी रुपये खर्च करण्याच्या अटीला उच्च न्यायालयामध्ये आव्हान। पीक विम्याच्या नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस। गतवर्षीपेक्षा यंदा विमाधारक शेतकऱ्यांची संख्या 10 लाखांनी घटली। मुंबई हंगामातील 86% पाऊस, तर गुरुवारीही मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। राज्यात खरीपाची 96% पेरणी। मका, सोयाबीन, उडदाचा उच्चांकी पेरा। पुण्यात पुरानंतर आजारांचा धोका। जलजन्यसह कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची चिन्ह। राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष। पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आदेश जारी। आणि आश्रमशाळेतील आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अनुदानात वाढ। प्रति महिना 1,500 वरून 2,200 रुपये मिळणार।